केंद्रीय मंत्री गडकरींच्या ताफ्यामध्ये 30 ते 40 गाड्या असल्याचा व्हिडिओ समोर आला। मोदींच्या आवाहनानंतर गडकरींनी बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला का? मात्र यावेळेस आपण बघतोय गडकरींच्या बसच्या मागे किमान 30 ते 40 गाड्या होत्या। खर्च कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा बसमधून प्रवास झाला, पण कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा प्रचंड मोठा ताफा या ठिकाणी पाहायला मिळाला। मंत्री बसमध्ये आणि कार्यकर्ते कारमधून या ठिकाणी बसच्या मागे मागे होते। येणाऱ्या काळात जी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये आपल्याला अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायोफ्युएलला गती द्यायची गरज आहे, ती सरकारने दिली आहे। पण त्याचबरोबर एक्झिस्टिंग या ठिकाणी पेट्रोल, डिझेलचा आणि गॅसचा कमीत कमी वापर करण्याचा प्रयत्न आहे। त्या दृष्टीनेच आजच्या याच्यातून आपण आज बसमध्ये प्रवास करतो आहे आणि या सगळ्या याच्यातून जेवढ्या गाड्या होत्या त्या बऱ्याच प्रमाणावर कट केलेल्या आहेत।